मैदानाला भेट दिली तुम्ही, व्यंगचित्रे अनेक पाहिलं असतील, काय या व्यंगचित्रातून आढळलं? खरं तर मी शिवसैनिक असताना तो दिवस आठवला आहे. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रातला बराच प्रभाव मार्मिकच्या माध्यमातून आमच्यावर पडत होता. ती चित्र हरपल्यासारखी होती. ती पुन्हा मला पाहायला भेटली, त्याचा निश्चितच आनंद आहे. आणि त्यात बाळ कडू आहे, मी पण कडू आहे. काही गोड आहे, काही कडू आहे, पण गोडपेक्षा कडू अधिक चांगला आहे. ते या व्यंगचित्रातून अतिशय प्रखरपणे प्रगट होताना दिसत आहे. याचा खूप आनंद आहे. एखाद्या चित्रानं विचित्र होऊ शकते आणि चित्र बदलू शकते, एवढी ताकद या चित्रामध्ये आहे. म्हणून मी दोघांचाही खास करून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतोय. आणि राष्ट्रहितासाठी हे बाळ कडू नेहमी पाजत राहा. कमी पडलं तर कडू घ्यायला मी आहेच. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा एक प्रश्न आहे. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना पेपर व्हायच्या आधीच एक फोन कॉल येतो, त्याच्यावर पैशाची मागणी होते, 40 लाख रुपये द्या आणि त्याच्यातनं पेपर घ्या. असा अनेक कॉल जे आहेत ते गेल्या रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटते का फार गांभीर्य राजकारणी लोकांना आणि प्रशासनाला नाही आहे. राज्यातल्या अनेक घटना तेच सांगत आहे, त्याच्यातली ही एक पण घटना आहे. आम्ही गंभीरच नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे, या देशामध्ये शेतीमालाला भाव भेटत नाही म्हणून तो शहरात येतं आणि शहरात युवक अभ्यास करून नोकरीकडे जातं. आणि नोकरीमध्ये जरी करप्शन असेल तर मग हातात काय बंदुका घ्यावते ना. म्हणजे प्रचंड मेहनत केल्यानंतर एका दाण्याचे 100 दाणे केल्यानंतर भाव भेटत नाही म्हणून आत्महत्या करते शेतकरी. त्याचाच मुलगा जेव्हा प्रचंड मेहनत करतं, रात्रीचा दिवस करतं आणि त्याच्या हाती पारदर्शक सिस्टीम हाती लागत नाही, भेटत नाही, स्वच्छ प्रशासन पद्धतीनं परीक्षा होत नाही, दुर्दैवच आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या या राज्यामध्ये, राज्यकर्त्यांच्या चाहत्यांच्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्राचं राज्य अपेक्षा करतोय आम्ही. कुठला पक्ष कधी कुठं जाईल हे कळत नाही. काल परवा दिवशी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे एका लग्नात भेटले, तेव्हा मिलिंद नार्वेकर सुद्धा होते. तर असं प्रश्न विचारलं मिलिंद नार्वेकरांनी की युती कधी होईल. तर चंद्रकांत दादा म्हणले की या स्वर्णसनाचा मी सुद्धा वाट बघू नये, कधी होईल. तर काय नक्की चाललं काय? ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गेले काही दिवस नाराज दिसत आहेत, तर उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले केले जातात का भाजपकडून? दोन गोष्टी आहे. एक तर बिहार आणि नंतर चंद्रबाबू नायडू. औरंगजेब दिल्लीतून सत्ता चालवायची आणि राज्य देश ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार नाही तर ईडी नाही, ईएम नाही. सगळ्यात बलस्थान हे राज्यापेक्षा केंद्र फार महत्त्वाचं आहे. केंद्र नाही तर खालचे राज्य नाही, खालचं राज्य नाही तर जिल्हा परिषद नाही, महानगरपालिका नाही. केंद्र राखाचं आहे, दिल्ली सांभाळायची आहे. त्याच्यानं केंद्रात अजितदादापेक्षा सक्षम शरद पवार साहेब आहे, उद्धव साहेब आहे. आणि केंद्र जर राबायचं असेल, ठेवायचं असेल तर दोघांची गरज आहे. हा एक भाग असू शकतं. दुसरा भाग असा आहे का शिंदे साहेबाकडे होणारी रोजचा प्रवेश, वाढती मजबूती थांबून काही बातम्या पेरायच्या आहे. हा एक दुसरा भाग असू शकतो. ज्या पद्धतीने ते भेटतात, बोलतात, म्हणजे अलीकडे दोन गोष्टी आहे. मी दोन गोष्टी अलीकडे आपण जर बघितलं तर देवेंद्रजी देखील उद्धव साहेबांना भेटतात, आदित्य ठाकरेंना भेटतात. राजकारणात काही होऊ शकतं. जर केंद्राला वाटलं शहा साहेबाला, मोदी साहेबांना का देवेंद्रजीच उद्या आपले स्पर्धक होऊ शकते, तर ते अधिक उलट होऊ शकतं. काही होऊ शकतं राजकारण. आणि हां आज बोला. तुम्ही अनेक वेळा मराठवाडा दौरा केलेला आहे, अनेक वेळा सगळे जिल्हे तुम्हाला पाठ आहेत. बीडच्या बाबतीत आता अजित पवारांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली पालकमंत्री पदाची.
आता तरी बीड शांत होईल का? कारण की बीडचेच लोक म्हणतात की बीड बिहार होतोय. जबाबदारी मोठी आहे, पण मानसिकता फार महत्वाची असते ना. प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधून रामराज्याला असं म्हणणाऱ्या लोकांना असं वाटत असेल लोकांना, तर मोठा गैरसमज आहे. मला वाटते देवेंद्रजीकडून अपेक्षा आहे, ते राम भक्त आहे, आम्ही पण आहोत, पण प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधून जे उपकार देशावर केले, पण त्यांचा आदर्श निर्माण करून हे राज्य चालवण्याची ताकद फडणवीस साहेबांमध्ये आली पाहिजे ना. ते यावी. एकच वाल्मिक असा आहे का? असे किती आहे? भाजपमध्ये आहे, इतर पक्षात आहे. इथं 2 नंबर म्हणजे गंजीपत्ता खेळणारा, दारू विकणारा, या देशामध्ये श्रीमंत हेच लोक झाले. तुम्ही पहा. आणि मग श्रीमंत होणाऱ्यांना काहीच कष्ट करावं लागत नाही, आणि कष्ट करणाऱ्याला श्रीमंत होता येत नाही, उपाशी मरावं लागतं. हे या देशाचं दुर्दैव आहे. आपण बघतो आणखी सातत्याने मागणी करत आहेत की धनंजय मुंडेवर अजून सुद्धा राजीनामा दिला नाही. आज सुद्धा परत प्रश्न विचारला देवेंद्र, ते म्हणतात जेव्हा अजितदादा तो निर्णय घेतील त्यांची भूमिका आहे. देशातली पहिली घटना अशी आहे का सत्तेतला माणूस राजीनामा मागतं आणि सत्तेतला दुसरा माणूस राजीनामा देत नाही. विरोधक थोडा मागतोय. मग असं जर म्हणजे ही खूप विचित्र अवस्था आहे. सत्तेतल्या माणसानं राजीनामा मागायचा, सत्तेतला माणूस राजीनामा देत नसेल, तर याला या देशामध्ये त्या संतोषराव देशमुखांची हत्या ही दुर्दैवी गोष्ट आहे. एका कार्यकर्त्याला असं मारल्या जावं याच्यासारखा खेद किती काही व्यक्त केला तर तो कमीच आहे. परंतु काही दिवस आणि काही लोक त्या वेदनेपोटी तिथं जमा होत आहे, पण काही लोक त्या वेदनेवर राजकारण करतात. टाळूवरची लोणी खाणारी औलाद जी आहे ते राज्याच्या वरच्या स्थानापासून तर खालपर्यंत मुरत चालली आहे. हे दुर्दैव आहे. कोणत्या गोष्टीचं राजकारण करावं, कोणतं नाही करावं याचं ताळमेळ राजकारणात राहिलं नाही. या घटनेला, एवढ्या वाईट घटनेला हाती पकडून कोणाचा बळी घ्यायचा, कोण वरती आणायचं, हे जे राजकारण चालू आहे त्याचा तर निषेधच आहे, पण ते होऊ नये ह्या अपेक्षा आहे. बच्चूभाऊ, खरं तर सध्याची राजकीय परिस्थिती जर बघितली तर लाडकी बहिणीवर परत एकदा फोकस आता आलाय. छगन भुजबळ स्वतः म्हणतायत की काही ज्या अटी शर्ती या लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात लागल्या होत्या त्याच बदलल्यात. म्हणजे आता छगन भुजबळांकडूनच माहितीच्या सगळ्या नेत्यांना घरचा आहे. या योजनेकडे तुम्ही कसं बघताय? माटे भुजबळ साहेब लाडकी बहिणीबाबत प्रामाणिक आहे, त्यांना मतं भेटली. एकच प्रामाणिक माणूस दिसतोय. आणि लाडकी बहीण आता काही बातम्या आल्या होत्या का बांगलादेशी महिलांना भेटल्या, इतर राज्यातल्या भेटल्या. म्हणजे त्या गेले हे दुर्दैवच आहे. पण मला एक सांगा, कोणावर कारवाई करणार तुम्ही? लाडकी बहीण ही वेदनेपोटी, समस्यापोटी आलेली योजना नाही. लाडकी बहीण हे सत्तेपोटी आलेली योजना आहे. आणि सत्ता आणि सत्तेसाठी आलेल्या योजनेमध्ये लाडकी बहीण कधीच, आम्ही सांगतोय, अनाथ झालेली अशी अवस्था आहे. सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, एका क्विंटल मागं 3-3 हजार रुपये कमी येत आहे. लाडकी बहिणीच्या लाडका भाऊ मारल्या जातं, हातात राखी बांधायला भाऊच राहणार नाही अशी व्यवस्था करण्याचा धोरण आहे, आणि लाडकी बहिणीचा नारा मारत असेल तर या करंट्यांना काय म्हणावं आपण? लाडकी बहीण योजनेचं 30 लाख महिला, अपात्र महिला आहेत, त्यांनी देखील निवडणुकीच्या पूर्वी जो आहे तो लाभ घेतला. 30 लाख महिला आकडेवारी येते. कसं आहे, त्यांनी मतं मारले ना, आता लाभ कसा काढता येईल? 1 महिना 4 महिने अगोदर तुम्ही जाहीर करता, आणि मला वाटते 1 कोटीच्या वरते लाभार्थी निवड होते, त्याला महिना सुरू होते, ॲडव्हान्स पैसे दिले जाते. लाज नाही वाटत का सरकारले थोडी तरी?
इथं दिव्यांगाला पगार सुरू करायसाठी 2 वर्ष जाते, पगार सुरू नाही होत. गेले 2 पाय नाही आहे, 4 महिने झाले पगार नाही आहे. जो MRGS मध्ये तुम्ही कधी बातम्या नाही दाखवत, बिलकुल दाखवत नाही. मी तर मीडिया इतका सांगतोय, तर एक संपादक म्हणत होते, खबर जो आती है तो पहले आती थी, बाद में बिकती थी पेपर. अभी पहले बिकता है और बाद में छापता है. 4 महिने झाले या राज्यातल्या MRGSच्या मजुरांना पगार नाही आहे, त्याचं मानधन नाही भेटलं. आहे न्यूज? एक न्यूज नाही आहे तुमची. 4 महिन्यापासून एखाद्या खंतीवर MRGSवर काम करणाऱ्या मजुराच्या घरी पगार भेटत नसेल तर कसा खात असेल? एक बातमी नाही आहे. लाज वाटायला पाहिजे या सरकारले, की लाडक्या बहिणी ॲडव्हान्समध्ये पैसे देता आणि काम करणाऱ्या मजूर कष्ट करणाऱ्याला तुम्ही 4-4 महिने पैसे देत नाही, बातमी होत नाही. ते म्हणताना सिस्टीम ही बदल गई आहे, सिस्टीममध्ये दोष आहे. 26 जानेवारीला पहाटे 26 जानेवारीला सकाळी अजित पवारांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम राज्यभर आंदोलन झालं आंदोलन झालं आणि फक्त पुण्यातल्याच मीडियानं दाखवलं, दुसरं इकडे कुठंच दाखवलं नाही. राज्यभरचं आंदोलन. 6 महिने पगार नाही आहे दिव्यांगांना. कित्येक मॅसेज आहे, बच्चे भाऊ उद्या खायची सोय नाही, आम्ही फोन पे केला, आम्ही पैसे टाकले. त्याच्यामुळे तुम्ही बरेच विरोधक सगळे EVM वर आरोप करत होते. आज राज ठाकरे देखील ते बोलायला लागले. त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये EVM वर त्या ठिकाणी नाराजगी व्यक्त केली. किती दिवस बोलतं ते पाहू. काय माहित, त्यांच्या धोरणाकडे तुम्ही कसं बघता? कोण किती दिवस बोलले? किती दिवस बोलते ते पाहू. कोण? तेच तुम्ही म्हणताय ते. कोण? राज तर तेच आतापर्यंत बोलत नव्हते का? ते म्हणत होते EVMचं आतापर्यंत बोलताना दिसले नाही मला. आज अचानक कसं बोलायला लागले असं वाटतं? संशोधनाचा विषय. आज बीडमध्ये APDCची बैठक घेतली अजित पवारांनी. त्यामध्ये आता अजित पवारांनी तिथल्या लोकांना दम दिलाय की जर कुणी खंडणी मागितली तर थेट मोक्का लागला. खंडणी कोण मागत नाही याचं संशोधन करा. 500 रुपयाच्या जबकटले अटक होण्याची व्यवस्था आहे, मारल्या जातं. 5,000 कोटी चोरणाऱ्याले जागोजागी सत्कार होतं. पंकजा मुंडे आज बीडमध्ये गेले होते, त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र यापूर्वी त्यांनी कोयते घासून ठेवा असं एक विधान केलं होतं आणि आज त्यांचं स्वागत कोयता आणि ऊस देऊन केले. काय चांगली संस्कृती जाते देश राज्यामध्ये. भगवान बाबा आम्ही प्रार्थना करू. अशा प्रकारची कसं आहे, एखादा प्रसंग आहे, रायगडावर गेलो तलवार दिली, मान्य आहे, कारण तो विचार जाईल. पण कोयत्या गँगनं हत्यार ते जर एखाद्या नेत्याला जात असेल ते स्वीकारल्या जात असेल. मला पंकजाताईबद्दल फार आदर आहे, त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. बच्चो, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे. तारीखच पुढेची दिली सुप्रीम कोर्टाने. सामान्य माणसाच्या ज्या नगरसेवकापर्यंत सुप्रीम कोर्ट गिरीट वगैरे या देशात काही राहिलेलं नाही आहे. ते काय म्हणतं, एक आहे तो सेफ आहे, एक आहे तो सेफ आहे. इथं निवडणूक, सुप्रीम कोर्ट, न्यायालय, मीडिया सब एक है, तभी सेफ रहेगा. सगळेच आहे. आता राहिलंच काय, गुंडाळलंच आहे सगळं. इथं मित्रच राहिला नाही, मित्रच ठेवला नाही तर विरोधक तर लई दूरची गोष्ट आहे. बच्चो, तुमची भूमिका काय आहे सरकारची? कसं बघताय? आता एवढं सांगितल्यावर तुम्हाला भूमिका समजली नसेल तर सगळ्या तिन्ही पक्षाच्या ज्या इतकं बोलल्यानंतर नाही, पण तुम्ही काय मानणार? येत्या जर आता निवडणुका जरी लांब असल्या तरी तुमचा एक काहीतरी स्टँड असेल का? की तुम्ही महाविकास आघाडी दोन्ही पक्ष बघितले, इकडचे तुम्ही बघितले, तिकडचे तुम्ही बघितले. तुम्हाला कुठलं पक्ष नसतात? सगळे इकडे फिरून आलं म्हणजे महाविकास आघाडी बरोबर होता, महायुती बरोबर होता. असं काय म्हणतात, ते आमच्यासोबत होते. पण आज ते तुमच्यासोबत होते, ते म्हणतात तुम्ही आमच्यासोबत होता. जे काय असं हा. मी तेच म्हणतोय
कसं आहे, तुम्ही या मीडियातून एबीपीतून TV9ला गेले म्हणजे विचार बदलवले का तुम्ही? जे आम्हाला लागू आहे ते तुम्हालाही लागू आहे. विचारधारा आमची कायम युती शेतकरी मजूर दिव्यांगासाठी राहील. हम कहीं भी जाएंगे. रावणाला भेटाले हनुमानजी गेला म्हणून विचारधारा बदलून नाही गेले. वहाँ लढणे को गए थे, हम लढणे को गए थे. त्याच्यानं तुम्ही आमच्या जाण्याचा फक्त एकच अर्थ काढत असाल तर ते चुकीचं आहे. आमच्या जाण्यामुळे दिव्यांग मंत्रालय आलं हे थोडं ब्रेकिंग होऊ द्या ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.